भोंदूबाबा अशोक खरात यांनी केलेले कारनामे समोर आल्यानं संपूर्ण राज्यामधील वातावरण तापलंय। यावरून त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला लागला असून आता या रिक्त झालेल्या पदावरती नियुक्तीसाठी मोठ्या हालचालींनाही वेग आला आहे। महायुतीमध्ये राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद हे मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलंय आणि या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील 4 महिला नेत्यांची नावंही समोर आली आहे। एका नावावर एकमत होण्याची शक्यता आहे। चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर नाशिक जिल्ह्यामधील देवळालीच्या आमदार सरोज आहिर यांचं नाव आघाडीवर आहे। तसंच आता महिला आयोगाचं अध्यक्षपद रिकामं झाल्यानंतर आता या पदासाठी अहिल्यानगर जिल्ह्यामधील वैशाली नागवडे यांचंही नाव रेसमध्ये आहे। तर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा कारभार नेमका कोणाकडे सोपवला जाणार याची चर्चाही रंगली असतानाच पुण्याच्या माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांचंही नाव चर्चेत असल्याचं महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी जळगावमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांचंही नाव चर्चेमध्ये।